घरकुल वितरण कार्यक्रमात विरोधकांकडून आडकाठी. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. आमदार शशिकला जोल्ले. निपाणी मतदारसंघातील घरकुल नसलेल्या कुटुंबासाठी घरकुल देण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले आहे. मात्र आजच्या घरकुल वितरण कार्यक्रमात विरोधकांनी आडकाठी आणली असून त्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असा आरोप आमदार शशिकला जोल्ले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, सन 2008 पासून निपाणी मतदारसंघात तुमची मुलगी म्हणून राजकारण करत असताना आत्तापर्यंत कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. निपाणीचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले आहे. मतदारसंघात घरकुलांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी घरकुल योजना साकारली. त्यानुसार 600 घरांचे वितरण करण्याचे ठरवले होते. तो आनंदाचा क्षण जवळ आला होता. मात्र या कार्यक्रमात विरोधकांनी विघ्न आणण्याचे काम केले. अधिकाऱ्यांनीही चुकीची भूमिका घेतल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. याबद्दल मनाला खूप वाईट वाटत आहे. मात्र आपण गप्प बसणार नसून येत्या काळात सर्व लाभार्थी महिलांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. येत्या निवडणुकीत महिलांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी. तसेच अजूनही घरे शिल्लक असून या घरकुलांचा लाभ वंचित नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, सुनील पाटील, बंडा घोरपडे, प्रशांत केस्ती, अभिनंदन मुतकुडे, बाळासाहेब जोरापुरे, सुभाष कदम, सद्दाम नगरजी यांच्यासह भाजप कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.